यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं देहे गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यति तस्मिन् काये। या श्लोकाच्या माध्यमातून काल आपण या ठिकाणी वेदांत शास्त्रामध्ये येणाऱ्या विशिष्ट शब्दांचा अर्थ आपल्याला ग्रहण करता आला पाहिजे आणि तो अर्थ ज्यावेळेस आपण व्यवस्थित गुरुमुखातून ग्रहण करू त्याच वेळेस वेदांत शास्त्राचं यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं। मग वेदांत शास्त्रामध्ये प्रामुख्याने येणारे शब्द म्हणजेच पहिला ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, मिथ्या शब्द। मिथ्या शब्दाच्या अनुषंगाने रज्जू आणि सर्पाचा त्याच्यासाठी देण्यात येणारा दृष्टांत। तिसरा सत्ता, असत्सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता। आणि चौथा विषय टेक्निकली शब्दामध्ये अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर। आणि पाचवा आणि शेवटचा येणारा शब्द जीवाचं वास्तविक स्वरूप अहम निर्विकल्पो निराकार रूपो। या पाच गोष्टींचा आपल्याला ज्यावेळेस यथार्थ ज्ञान प्राप्त होईल व्यवस्थितपणे या पाच गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कळतील त्यावेळेस काय होईल, आपल्याला वेदांत शास्त्राचं यथार्थ ज्ञान होईल। आणि म्हणून आपण कालच्या पाठामध्ये पाहत होतो मिथ्या शब्द हा सगळ्या वेदांत शास्त्राचा आधारभूत शब्द आहे। संपूर्ण वेदांत शास्त्राची जी इमारत आहे ही ह्या एका शब्दावर बनलेली आहे, मिथ्या। मिथ्या शब्दाचा ज्यावेळेस आपल्याला यथार्थ अर्थ कळेल, यथार्थ आपण अर्थ जाणून घेऊ, त्या क्षणी आपल्याला वेदांत शास्त्राचा अर्थ यथार्थपणे कळेल, जाणला जाईल। त्यासाठी सगळं तुम्ही शास्त्र जे शिकाल सगळ्या शास्त्रामध्ये एवढा एकच विषय, गीता असू दे, उपनिषद असू दे, ब्रह्मसूत्र असू दे, आणखी काही ग्रंथ पाहिले तर या सगळ्या ग्रंथाच्या माध्यमातून जर पाहिलं तर एवढा एकाच शब्दावर सर्व विद्वानांनी आपापले विचार वेदांताच्या अनुकूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि म्हणून काल मी पाहत होतो आपण की मिथ्या म्हणजे काय तर मिथद्वंद्वे। मिथ्या म्हणजे खोटं नाही, खोटं म्हणू शकत नाही। जे जगत आहे त्याला आपण बिलकुल जगत नाही असं म्हणू शकत नाही। मग काय, एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा आभास
निर्माण होणे. आणि ज्या वेळेस तो आभास आपल्याला त्या वस्तूचा निर्माण होतो त्यावेळेस आपल्या हातून सर्व प्रकारचे व्यवहार होतात. त्यासाठी आपण काल दृष्टांत पाहत होतो रज्जू आणि सर्प. रज्जू म्हणजे दोरी. दोरीवर काय झालंय, सर्पाचा त्याला आभास भ्रम निर्माण झालाय. म्हणजे वास्तविक सर्प आहे का, तर वास्तविक सर्प नसताना सुद्धा त्या सर्पाचा त्या ठिकाणी भ्रम त्याला निर्माण झाला. मग या भ्रमनिर्मितीसाठी कारण काय, तर अज्ञान. वस्तूचं यथार्थ ज्ञान जे आहे ते वस्तूचं यथार्थ ज्ञान आपल्याला ज्यावेळेस प्राप्त होत नाही त्यावेळेस त्या वस्तूचं भ्रमिष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आणि एकदा भ्रमिष्ठ ज्ञान प्राप्त झालं की आपला व्यवहार सुद्धा काय होतो, भ्रमिष्ठ होतो. आणि म्हणून शास्त्र काय म्हणतं, वस्तूचं यथार्थ ज्ञान प्राप्त करण्याचा साधकाने प्रयत्न केला पाहिजे. आणि यथार्थ ज्ञान म्हणजे काय एकदा साधकाला कळलं की तेच त्याचं साध्य, त्या अनुषंगाने त्याची साधना करत गेलं पाहिजे. आणि म्हणून यथार्थ ज्ञान प्राप्तीसाठी काय केलं पाहिजे, त्या वस्तूचं आपल्याला यथार्थ स्वरूप समजलं पाहिजे की रज्जूच आहे, दुसरं काहीच नाही. तसं या जगताचं यथार्थ स्वरूप काय, परमेश्वर ब्रह्मच आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे ज्ञान ज्यावेळेस होईल त्यावेळेस त्याची व्यावहारिक ज्ञानाचं महत्त्व कमी होईल. म्हणून वेदांत शास्त्रामध्ये आपण 3 प्रकारच्या सत्ता अंगीकार करतो. वेदांत शास्त्र 3 प्रकारच्या सत्ता सांगतो. पहिली सत्ता अत्यंत असत सत्ता, की जी कधीच नसते, अशी जी सत्ता आहे त्याला आपण अत्यंत असत सत्ता म्हणतो. शश शृंगवत. शशशृंग म्हणजे सशाला ज्याप्रमाणे शृंग म्हणजे शिंग कधी असतात का, कधीच नसतात. म्हणजे जुन्या काळात पण नव्हते, आता पण नाही, भविष्य काळामध्ये पण राहणार नाही. म्हणजे जसं ज्याप्रमाणे सशाला शिंग कधीच नसतात, त्रिकाल कालामध्ये ज्याप्रमाणे त्याला ते होऊ शकत नाही, अशा प्रकारची जी सत्ता आहे की जी कधी अस्तित्वातच नाही, त्या सत्तेला आपण अत्यंत असत सत्ता असं म्हणतो, की ज्याचा काही कधी अस्तित्वातच नाही. दुसरी व्यावहारिक सत्ता आपण दुसरी म्हणतो. कोणती, तर व्यावहारिक सत्ता म्हणजे काय, जिचं अस्तित्व नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. मग जोपर्यंत तुमचा व्यवहार आहे तोपर्यंत तिचं अस्तित्व आहे. ते नाही म्हणून आपण अंगीकार करू शकत नाही, नाहीच म्हणू शकत नाही. ज्याप्रमाणे अत्यंत असत सत्ता ही नाहीच आपण म्हणतो, तसं व्यावहारिक सत्ता आपण नाही असं म्हणू शकत नाही.
ठराविक काळापुरती जिचं अस्तित्व आहे त्याला आपण व्यावहारिक सत्ता म्हणतो. जसं ज्याप्रमाणे आपण स्वप्नामध्ये व्यवहार करतो, बरोबर आहे ना. स्वप्नामध्ये आपण काय करतो, स्वप्नात आपण व्यवहार करतो. परंतु ज्यावेळेस आपण स्वप्नावस्थेमध्ये असतो, बरोबर आहे, त्यावेळेस तो संपूर्ण जो व्यवहार आहे स्वप्नामधला आपल्याला काय वाटत असतो, खराच आहे. हे मला असं दुःख झालं, मला तसं दुःख झालं, बरोबर ना. आणि आपण ते दुःख अनुभवतो स्वप्नामध्ये. परंतु तो स्वप्न अवस्थेमध्ये असणारा व्यवहार जसं आपण जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर राहतो का. किती स्वप्नामध्ये तुम्हाला दुःख होऊ दे, परंतु ते स्वप्नामध्ये झालेलं दुःख ज्याप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर काय होतं, तत्क्षणी ज्या क्षणी तुम्हाला जागृत अवस्था प्राप्त होईल त्या क्षणी काय होतं, ते सगळं स्वप्न दुःख आपण विसरून जातो. तसंच हे व्यावहारिक जी सत्ता आहे, ही व्यावहारिक सत्ता त्याचप्रमाणे जोपर्यंत व्यवहार आहे तोपर्यंत तिचं अस्तित्व आहे. मग हिचं अस्तित्व केव्हा संपणार आहे, याच्याही पुढे जाऊन असणारी जी पारमार्थिक जी सत्ता आहे, त्या पारमार्थिक सत्तेचा ज्यावेळेस आम्हाला अनुभव होईल की जे नित्य त्रिकाल अबाधित आहे, त्या सर्वांचा आधारभूत आहे, अशी पारमार्थिक जी सत्ता, त्या सत्तेचा ज्या क्षणी आम्हाला अनुभव आमच्या जीवनामध्ये होईल त्या क्षणी व्यावहारिक सत्तेचा लोप होईल. जसं स्वप्नावस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये आल्या क्षणी काय झालं, स्वप्न अवस्था आपली भंग पावली, तिचा नाश झाला. त्याचप्रमाणे व्यावहारिक सत्तेमधून पारमार्थिक सत्तेमधून आपण ज्या क्षणी जाऊ, ज्यावेळेस आपल्याला अनुभव परमार्थ तत्वाचा होईल, काय की संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये एकच परमेश्वर आहे, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त इथं अन्य कोणतीही सत्ता नाही. ह्या गोष्टीचा ज्या क्षणी अनुभव होईल त्यावेळेस ही व्यावहारिक सत्ता सुद्धा संपुष्टात येईल. आणि म्हणून काय केलं पाहिजे, पारमार्थिक जी सत्ता आहे त्याचा अनुभव करण्यासाठी प्रयत्न केला, साधना केली पाहिजे की संपूर्ण चराचर विश्वामध्ये एकच परमेश्वर आहे. आणि त्याने काय केलं, संपूर्ण जगताची सृष्टी केली नव्हे, तर तो स्वतःच आपणची झाला. त्याला दुसऱ्या वेदांत भाषेमध्ये आपण म्हणतो परमेश्वर अभिन्न निमित्त उपादानकार आहे. काय परमेश्वर, तर अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर. म्हणजे परमेश्वराने काय केलं, तर ही संपूर्ण सृष्टी नुसती निर्माण नाही केली, तर तो स्वतः त्या सृष्टीच्या स्वरूपामध्ये निर्माण झाला. कोणतीही वस्तू निर्माण करण्यासाठी
आपल्याला दोन वस्तूची आवश्यकता असते. मग त्या दोन वस्तू कोणत्या? पहिली उपादान कारण आणि दुसरी निमित्त कारण. या दोन वस्तूच्या अनुषंगाने वस्तूची निर्मिती होत असते. यथा ज्याप्रमाणे कुंभकार म्हणजे कुंभार काय करतो? घट निर्मिती करतो, घटाची निर्मिती करतो. म्हणजे घट ही जी वस्तू आहे ही वस्तू बनविण्याकरिता दोन वस्तू अपेक्षित आहे, एक उपादानकार कारण आणि दुसरं निमित्त कारण. मग घटासाठी उपादान म्हणजे त्याचं रॉ मटेरियल आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यापासून ती वस्तू तयार होणार आहे. मग कशापासून घट निर्माण होणार आहे? तर घट हा मृत्तिकेपासून निर्माण होणार आहे, म्हणजे मातीपासून निर्माण होणार आहे. मग माती काय झाली? माती घटाचं उपादान कारण झालं. आणि दुसरी वस्तू निमित्त कारण. मग निमित्त कारण कोण आहे? निमित्त कारण कुंभकार, जो बनवतो. त्याने काय केलं? ती मृत्तिका ती माती चक्रावर ठेवली, त्याला फिरवलं आणि काय केलं? त्यापासून त्या घटाची निर्मिती केली. म्हणजे तो काय झाला? निमित्तकार. आणि अशा प्रकारे उपादान कारण आणि निमित्त कारण यामधून घटाची निर्मिती झाली. परंतु इथे जगतामध्ये काय? जगताची निर्मिती झाली संपूर्ण. आपण जग पाहतोय, हे उन्हाळा पावसाळा ऋतू, सुंदर अशी सृष्टी, नद्या वगैरे सगळं हे काय करतोय? आपण पाहतोय, अनुभवतोय. मग या जगताची निर्मितीसाठी उपादान कारण आणि निमित्त कारण कोण? कारण कोणतीही गोष्ट ज्यावेळेस आपण करतो त्यामध्ये या दोन्ही गोष्टी कारणभूत असतात. साधं कापड जरी आपण म्हटलो, आता हे पंचा आहे, हा पंचा जरी आपण तयार करायचा झाला तर या पंचाचं उपादान कारण काय होईल? तर पंचाचं उपादान कारण त्याच्यामध्ये असणारे तंतू आणि निमित्त कारण पंचा बनविणारा. तसं संपूर्ण जे जगत आहे याचं उपादान कारण काय मग आणि निमित्त कारण काय? तर शास्त्र सांगतं परमेश्वरच या जगताचं उपादान कारण सुद्धा आणि परमेश्वरच या जगताचं निमित्त कारण सुद्धा. म्हणजे या जगतामध्ये परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू नाही. चराचर सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त अणु रेणूमध्ये परमेश्वराचंच अस्तित्व आहे. त्या व्यतिरिक्त काही नाही. फक्त पाहण्यासाठी आमची दृष्टी पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण शास्त्राने जर पाहिलं, वेद, श्रुती, स्मृती, पुराण या सगळ्यांच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण पाहत गेलो त्यावेळेस या सगळ्यांनी एवढा एकच सिद्धांत आपापल्या बुद्धीला पटेल त्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केला. श्रुती वेदांनी सांगितलं सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. तो कसा आहे? ही सगळी जी आपली शीर्ष डोळे हे जे आहे कोणाचे? हे त्याचेच आहेत. हे श्रुतींनी सांगितलं आम्हाला. स्मृती आम्हाला सांगते वासुदेव सर्वम स महात्मा सुदुर्लभ. गीता सांगते आम्हाला काय? की वासुदेव सर्वम,
या संपूर्ण जगतामध्ये जे आहे काय आहे, सर्व वासुदेवच आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. काही असो, या सगळ्यामध्ये काय आहे, वासुदेव ब्रह्मतत्वच आहे. त्या व्यतिरिक्त या जगतामध्ये काही नाही. हे कोणी सांगितलं आम्हाला? गीतेनी आणि सर्व स्मृतिग्रंथांनी आम्हाला हेच सांगितलं. पुराणांनी आम्हाला पुढे जाऊन काय सांगितलं? पुराणांनी सुद्धा हेच गोष्ट आम्हाला कथेच्या माध्यमातून सांगितली. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू हीच कथा आपण पाहतो पुराणाच्या माध्यमातून, की संपूर्ण चराचरामध्ये ज्यावेळेस प्रल्हादाला भक्त आणि फक्त नारायणच दिसू लागतो, त्यावेळेस वडील अत्यंत क्रोधित होऊन विचारतात की तू म्हणतो हा नारायण नारायण सर्वत्र आहे, तर खरोखरच हा नारायण सर्वत्र आहे का? तर प्रल्हाद म्हणतात आहे. मग आहे तर या खांबामध्ये सुद्धा तो आहे का? जर चराचर सृष्टीमध्ये जर परमेश्वर आहे असा तुझा सिद्धांत असेल तर या खांबामध्ये सुद्धा तोच परमेश्वर असायला पाहिजे. हे सांगितल्यानंतर प्रल्हाद उत्तर देतात, हो या खांबामध्ये सुद्धा तोच परमेश्वर आहे हे सांगितलं. म्हणजेच परमेश्वर अभिन्न निमित्त उपादान कारण, संपूर्ण सृष्टीच्या चराचरामध्ये तोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. हे पाहण्याची दृष्टी प्रल्हादाकडे होती. आम्हाला काय करायची? ती दृष्टी प्राप्त करून घ्यायची आम्हाला. ती चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य दुसरं कोणतीही वस्तू इथे नाही. आणि ज्या क्षणी हिरण्यकश्यपू म्हटले आहे, प्रल्हाद म्हटले आहे, त्या क्षणी त्या खांबाला लाथ मारली. लाथ मारल्यावर त्याच्याकडून नरसिंह भगवान प्रकट झाले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? तर एकच सिद्धांत चराचरामध्ये परमेश्वर, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या जगतामध्ये नाही. तोच सिद्धांत श्रुती असो, तोच सिद्धांत स्मृती असो, तोच सिद्धांत पुराण असो, या सगळ्यांनी एकच सिद्धांत फॉलो केला. फक्त आपापल्या बुद्धीच्या अनुषंगाने तो सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्याची जशी बुद्धीची कुवत त्याप्रमाणे तो सांगितला. पण मूलभूत सिद्धांत काय? तर मूलभूत सिद्धांत म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त ब्रह्म सत्यम, ब्रह्मच सत्य आहे. त्या व्यतिरिक्त असणारे जगत किंवा बाकीचे संपूर्ण जे व्यवहार आहे हे मिथ्या स्वरूपाचा आहे, म्हणजे वास्तविक नाही. पुन्हा पुन्हा सांगतो, मिथ्या स्वरूपाचा अर्थ की वास्तविक नाही आहे, परंतु वास्तविक नाही. मग वास्तविक काय? वास्तविक फक्त परमेश्वराचीच सत्ता आहे. आणि हाच सिद्धांत संपूर्ण वेदांत शास्त्राचा आहे. वेदांत शास्त्र, सर्व शास्त्र, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्र काय सांगितलं? याच्यामध्ये हाच सिद्धांत मांडला. अलग लक्षात. मग ब्रह्मसूत्राला त्या ठिकाणी सांगितलं व्यासाने शारीरिक मीमांसा, शरीर आणि शरीरी याचं ज्ञान होणं अत्यंत गरजेचं आहे. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्र इत्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञं 13वा अध्याय. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. सर्वक्षेत्रेषु भारत.
म्हणजे जेवढी क्षेत्र जी आहेत, म्हणजे संपूर्ण जी शरीरं आहेत, या संपूर्ण शरीरामध्ये राहणारा क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजे शरीर, आणि त्या शरीराला जाणणारा, काल जसं सांगितलं घर आणि घराला जाणणारा ज्याप्रमाणे त्यापासून भिन्न, तसा शरीर आणि शरीराला जाणणारा त्यापासून भिन्न, आणि त्यालाच सांगितलं क्षेत्रज्ञ. स्पष्ट सांगितलं 13व्या अध्यायात. आणि म्हणून ज्ञानयोग माऊलींनी सुद्धा 13व्या अध्यायावरच विशेष व्याख्यान केले. ओव्याची संख्या बघा, इतर अध्यायांमध्ये असणारी ओवी संख्या आणि 13व्या अध्यायाची असणारी ओवी संख्या जाऊन पहा. विशेष व्याख्यान का? कारण हाच मूलभूत सिद्धांत आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व जेवढी क्षेत्र आहे त्यामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे, तो क्षेत्रज्ञ कोण आहे? तो क्षेत्रज्ञ मीच आहे. हाच सिद्धांत सांगितला. आणि तोच व्यासांनी सांगितला शारीरिक भाष्य. शारीरिक भाष्य शरीरे भव शारीरः, या शरीरामध्ये कोण राहतो? त्याची मीमांसा ज्याच्यामध्ये केली ती उत्तर मीमांसा. त्याचं स्वरूप काय? तो कोण? तो कुठे येतो? तो कुठे जातो? या सगळ्याची मीमांसा ज्यामध्ये केली त्याला आपण म्हणतो शारीरिक मीमांसा सूत्र. म्हणजे सगळं श्रुती, स्मृती, पुराण किंवा संपूर्ण जे शास्त्राचं ज्ञान आहे, या शास्त्राच्या ज्ञानाचं फोकसिंग काय असेल? जीव ब्रह्म ना परहा. जीव ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काही नाही. फक्त अज्ञानवशात, जसं निद्रावस्था आली म्हणून भ्रम प्राप्त झाला आणि संसाराला लागला, त्याचप्रमाणे अज्ञानवशात भ्रम निर्माण झाला आणि संसार प्राप्त झाला. म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जायचं आहे, ज्ञान प्राप्त करायचं आहे. म्हणजे वास्तविक वस्तूचं त्याला ज्ञान प्राप्त होणार आहे. पारमार्थिक सत्ता काय आहे? तर पारमार्थिक सत्ता फक्त आणि फक्त परमेश्वर आहे. हेच ज्ञान वेदांत शास्त्र आम्हाला शिकवतं. या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही ज्ञान वेदांत शास्त्राच्या अनुषंगाने सांगितलेलं नाही. हे पहिलं तुमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे. म्हणजे मग पुढे आपल्याला शिकायला सहज आणि सुलभ जाईल. विषय गंभीर असल्यामुळे आज या ठिकाणीच आपण थांबू. श्लोकाची संथा करू आणि संथा झाल्यावर उद्यापासून आपण पुढच्या श्लोकाला आरंभ करू.